नमस्कार. प्रॉस्टेट हे आपण नेहमी कानावर पडणारा शब्द आहे. कित्येकदा आपल्याला माहीत असतं, आपल्या ओळखीच्या लोकांना, आपल्या आजोबांना, आपल्या घरातल्या कुठल्या तरी वयस्कर व्यक्तीला प्रॉस्टेट झालेला आहे असं आपण म्हणत असतो. तर हा विषय नीट समजून घ्यायला हवा, कारण दिवसेंदिवस जशी सिनियर सिटीजनची, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढती आहे तसा अधिकाधिक लोकांमध्ये प्रश्न दिसतोय. त्यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रातली प्रगती एवढी चांगली आहे की नवीन औषधं येत आहेत, नवीन उपचारांच्या पद्धती येत आहेत. तर याविषयी सांगायला मागच्या एपिसोडमध्ये डॉक्टर श्रीकांत बडवे आपल्यावर होते, तेच आज पुढे चालू ठेवणार आहेत. डॉक्टर श्रीकांत बडवे हे पश्चिम उपनगरामध्ये आपलं स्वतःचं अतिशय अद्ययावत असं केंद्र चालवतात. त्याशिवाय ते अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटलला अटॅच्ड आहेत. तर आपण अधिक वेळ न दवडता डॉक्टर श्रीकांत बडवेंना इथे पाचारण करूया. ओव्हर टू डॉक्टर श्रीकांत बडवे. आता फक्त एकच आहे की या औषधांमध्ये कधी कधी जे सेक्शुअली ॲक्टिव्ह पेशंट असतात की ज्यांचं सेक्स लाईफ चांगलं ऑन आहे, अशा लोकांमध्ये कधी कधी धातू जो आहे तो येण्याचं प्रमाण कमी होतं. त्याला आम्ही म्हणतो रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन, म्हणजे बीज धातू बाहेर पडत नाही. पण लक्षात ठेवा की ही गोष्ट जी अशी आहे की ज्याच्याकरता म्हणून लोकांना असं वाटतं की संपलं, आता सेक्शुअल लाईफ संपलं, तर बिलकुल नाही. याच्यामध्ये तुमचं इरेक्शन, सेक्शुअल प्लेजर, ह्या सगळ्या गोष्टी तशाच राहतात. फक्त एकच गोष्ट होते आणि ती म्हणजे धातू बाहेर पडत नाही आणि तो रिट्रोग्रेड लघवीच्या पिशवीत जातो आणि नंतर तो साफ होतो. त्यामुळे इरेक्शनवर परिणाम होत नाही. पण हा जो धातू बाहेर निघण्याचं जे प्रमाण कमी होतं त्याच्यामध्ये आणखीन एक औषध येतं ज्याला आम्ही म्हणतो अल्फ्युझोसिन, की ज्याच्यामुळे धातू जो आहे तो असा रिट्रोग्रेड जाणं किंवा धातू बाहेर न पडणं हे प्रमाण कमी होतं. आणखी त्याच्यामुळे ते होत नाही. तर असं ही जी अल्फा-1 ब्लॉकर म्हणून जे महत्त्वाचं औषध आहे त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे औषधं आहेत जे अत्यंत इफेक्टिव्ह आहेत. आता कुठलंही औषध म्हटलं की लोक विचारतात त्याचे सगळ्यात पहिल्यांदा साईड इफेक्ट. कुठलाही पेशंट आम्हाला काय विचारतो, डॉक्टर हे किती दिवस घ्यायचा, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, डॉक्टर याच्यामुळे काही साईड इफेक्ट्स आहेत का, कारण साईड इफेक्ट्सवर लोकांचं फार लक्ष असतं. तर ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपल्या फार्मॅकॉलॉजीच्या बुकमध्ये किंवा त्या औषधाच्या त्या पॅम्पलेटमध्ये भरपूर लिहिलेले असतात की त्याच्यामध्ये डिझिनेस, थोडासा चक्कर येऊ शकते, त्याच्यानंतर थोडासा शरीरामध्ये मॅलिएज म्हणजे असा वीकनेस येऊ शकतो वगैरे वगैरे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ही गोष्ट औषध सुरू केल्यानंतर आम्हाला बंद करायला लागणं साईड इफेक्ट्समुळे हे अत्यंत क्वचित होतं. याच प्रकारची औषधं पूर्वीची जी होती त्याच्यामध्ये प्रमाण बऱ्याच प्रमाणावर जास्त होतं, कारण ब्लड प्रेशर डाऊन व्हायचं, लोकांना चक्कर यायची. परंतु आत्ता तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाल तेव्हा तुम्हाला ही जी मिळणारी प्रोस्टेटची औषधं आहेत ती अतिशय सेफ आहेत. आत्ता आपण एक औषध ज्याचा विचार केला ते औषध असं होतं की ही जी रिसेप्टर्स आहेत त्याच्या ॲक्टिव्हिटीमुळे जो रेझिस्टन्स आहे, जो टाईटनेस आहे मार्गामधला, आणि मार्ग असा जो दाबला गेलेला आहे तो रिलॅक्स करण्याचं आपण औषध दिलं. परंतु आता तुमचा एक लॉजिकल प्रश्न असा येईल की जर का ही प्रोस्टेट ग्लँड वाढते तर ही वाढलेली ग्लँड श्रिंक करता येईल का, ती कमी करता येईल का? तर त्याच्यासाठी सुद्धा एक प्रकारचं औषध आहे, त्याला आम्ही म्हणतो 5-अल्फा रिडक्टेज इन्हिबिटर म्हणून नाव आहे. तर त्याच्यामध्ये ही जी ग्लँड आहे ही ग्लँड ज्याच्यावर अवलंबून असते, ज्याच्यामुळे वाढतं ते जे शरीरातलं संप्रेरक असतं, हार्मोन असतं, ते कंट्रोल करतं ते, आणि त्याच्यामुळे ही जी ग्लँड आहे ती थोडीशी रिग्रेस होते. परंतु हे ऐकायला जरी खूप इफेक्टिव्ह वाटलं तरीसुद्धा त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम जेव्हा तुम्ही हे औषध 6 महिने घेता त्यावेळेला ते प्रोस्टेट ग्लँडचं प्रमाण हार्डली 15 ते 20% कमी होतं. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की हे जे औषध आहे ह्या औषधाने प्रोस्टॅटिक व्हॉल्यूम, त्याचं जे काही वेट आहे, डायमेन्शन्स आहेत, ती कमी होण्यामध्ये मदत होते. अर्थातच हे जे औषध आहे त्याच्यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये सेक्शुअल लाईफवर परिणाम होतो, आणि म्हणून ते जरा थोडंसं आम्ही यंग एजमध्ये जे सेक्शुअली ॲक्टिव्ह पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये हे कमी प्रमाणामध्ये वापरलं जातं. आता तुमच्या असं लक्षात येईल की एका औषधाने खूप चांगला इफेक्ट येतो अल्फा-1 ब्लॉकर आणि दुसऱ्यात थोडीशी ग्लँड पण कमी होते. तर मग नॅचरल आहे की कोणाच्याही डोक्यामध्ये हा विचार यावा की मग हे दोन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायला काय हरकत आहे. आणि आत्ता आपल्याकडे अशा प्रकारची दोन्ही ड्रग्ज असलेली कॉम्बिनेशनसुद्धा अवेलेबल आहेत आणि ही कॉम्बिनेशन आपण सगळेजण रुटीनली वापरत असतो.
आता हे झालं औषधांमधलं. मी मगाशी सांगितलं की अतिशय इफेक्टिव्ह औषधं आहेत, मोठ्या प्रमाणावर सर्जरीज कमी झालेल्या आहेत. मी अगदी थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर एक 25 ते 30 वर्षापूर्वी आम्ही जे आठवड्याला 3-3 प्रोस्टेट ग्लँडची ऑपरेशन्स करायचो, तर आजची स्थिती अशी आहे की आमच्याकडे 15 दिवसातनं किंवा 10-15 दिवसातनं एखादं ऑपरेशन होतं त्याच युरोलॉजिस्टकडे. म्हणजे प्रमाण खूप कमी झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा काही पेशंट असे असतात की ज्यांच्यामध्ये आपल्याला पुढे ऑपरेशनची आवश्यकता पडते. आणि ते कोण असतात? तर जर का असं लक्षात आलं की औषधांमुळे पूर्ण परिणाम होत नाही आहे, रिलीफ मिळत नाही आहे, हे एक. दुसरं म्हणजे आतमध्ये सोनोग्राफीमध्ये लघवी आतमध्ये राहते, तर अशा वेळेला बऱ्याच प्रमाणावर जर का लघवी राहत असेल तर याचा अर्थ असा की या प्रोस्टेट ग्लँडला काढलं पाहिजे, त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे. कधीकधी हिमॅच्युरिया म्हणजे लाल रंगाची लघवी होते किंवा या ऑब्स्ट्रक्शनमुळे लघवीच्या पिशवीमध्ये स्टोन्स तयार होतात, त्याला आपण ब्लॅडर स्टोन्स म्हणू. ते हे स्टोन्स तयार झाले किंवा रक्त पडायला लागलं किंवा काही काही वेळेला ही जी लघवीची पिशवी असते ती काम करून करून त्याच्यामध्ये तिची जाडी खूप वाढते आणि त्याच्यामध्ये डायव्हर्टिक्युलम असे छोटेसे सॅल्युल्स तयार होतात. तर हे डायव्हर्टिक्युलाय असतील तर अशा वेळेला मग आपल्याला पर्याय नसतो, आपण ऑपरेशन करायला पाहिजे. पूर्ण लघवी अडकल्यानंतर सुद्धा सध्या जी आपण औषधं वापरतो प्रोस्टेट ग्लँडच्या एनलार्जमेंटमध्ये, तर लघवी अडकलेल्या पेशंटमध्ये सुद्धा नळी टाकल्यानंतर ती औषधं सुरू करून नळी काढून आपण ज्याला म्हणू कॅथेटर फ्री ट्रायल, कॅथेटर काढून ट्रायल देण्याचं सुद्धा सक्सेस रेट चांगल्यापैकी आहे औषधांमध्ये. परंतु एक स्टेज अशी येते की ज्यावेळेला आपल्याला हे ऑपरेशन आवश्यक असतो. आता प्रोस्टेट ग्लँड हा जो प्रॉब्लेम आहे, जसं आपण म्हणतो की जेव्हापासून आदाम आणि ईव आले, म्हणजे जेव्हापासून माणूस आणि बाई जन्माला आले तेव्हापासून त्यांची प्रोस्टेट ग्लँड वाढते आहे. त्याच्याकरता काही ना काहीतरी करावं लागतं आहे. जसं आपण म्हणू की कॅन्सर हा नवीन आहे, की पूर्वी नव्हता आता जास्त आहे किंवा वाढत चालला आहे, परंतु प्रोस्टेट ग्लँड वाढणं हे तर फार पूर्वीपासून आहे. आणि त्यामुळेच या प्रोस्टेट ग्लँडच्या सर्जरी करता म्हणून विविध प्रकारच्या सर्जरी अवेलेबल आहेत. फार पूर्वी आम्ही ओपन ऑपरेशन करायचो, त्याच्यामधलं एक खूप फेमस नाव होतं मिलिन्स प्रोस्टेटेक्टॉमी. तर हे जे मिलिन्स प्रोस्टेटेक्टॉमी आहे हे हल्ली केलं जात नाही. परंतु जी नवीन पद्धती आहे त्या नवीन पद्धतीमध्ये ही जर का ग्लँड अतिप्रचंड मोठी असेल, आता नॉर्मली आपण पहिल्यांदाच सांगितलं की प्रोस्टेट ग्लँडचा साईज हा साधारणपणे 15, 18, 20 ग्रॅम असतो आणि वाढते तेव्हा साधारणपणे 40, 50 अशी 70 ग्रॅम वगैरे असते. पण समजा एखाद्याची रेअरली काही काही पेशंट्सची ग्लँड अतिप्रचंड मोठी असते, 200 ग्रॅम, 150 ग्रॅम, तर अशा वेळेला अजूनसुद्धा हे मिलिन्स हे ऑपरेशन जे आहे ओपन ऑपरेशन हे अतिशय सक्सेसफुली जे त्याच्यामधले एक्सपर्ट आहेत ते करू शकतात. आणि ॲट द सेम टाईम याच्यामधलं जे सगळ्यात कॉमन ऑपरेशन आहे आपण त्याला म्हणतो TURP. अनेकांना हे नाव माहिती असतं कारण फॅमिलीमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये सिनियर सिटीजन्समध्ये 2 किंवा 3 जणांचं हे ऑपरेशन झालेलं असतं. म्हणून आमच्याकडे पेशंट येताना ते स्वतः सांगतात की आता यांना TURP टर्प लागेल का. तर हे जे TURP ऑपरेशन आहे हे अतिशय पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे लघवीच्या मार्गातून आतमध्ये जातो. एक स्पेशलाइज्ड इलेक्ट्रिकल करंट वापरून जी वाढलेली ग्लँड आहे ती चिप्सनी, छोटे छोटे त्याचे चिप्स तयार केले जातात, ते ब्लॅडरमध्ये ढकलले जातात आणि नंतर ते सगळे काढले जातात. हे अतिशय सक्सेसफुल ऑपरेशन आहे, एज ओल्ड आहे आणि प्रूवन आहे. आता हीच जी ग्लँड आपण चिप्सनी काढत असतो त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या एनर्जीज वापरल्या जातात. आता एक नवीन बायपोलर TURP किंवा प्लाझ्मा कायनेटिक TURP म्हणून आलेला आहे. परंतु सर्वसामान्यपणे तुमच्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे प्रोस्टेट ग्लँड करता म्हणून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन TURP किंवा बायपोलर TURP या 2 गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता रिसेंटली एक होल्मियम लेझर म्हणून आलेला आहे की ज्याने सुद्धा लेझर प्रोस्टेटेक्टॉमी केली जाते. ही लेझर प्रोस्टेटेक्टॉमीला थोडंसं त्याचं जे स्किल आहे ते जास्त लागतं आणि प्रत्येकालाच त्या लेझर प्रोस्टेटेक्टॉमीची आवश्यकता असते असं नाही. फार मोठी ग्लँड असेल तर जसं मी म्हटलं की जुने लोक किंवा जे एक्सपर्ट आहेत ते मिलिन्स प्रोस्टेटेक्टॉमीने ओपन ऑपरेशन करतील, तर ह्याच प्रकारचं ऑपरेशन आपल्याला लेझरनी व्यवस्थित करता येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ऑपरेशन करता म्हणून प्रोस्टेटचा साईज महत्त्वाचा नाही. ही तुम्ही स्लाईड बघा, प्रोस्टेट साईज आणि युरिनरी सिम्पटम्स.
याच्यावर म्हणजे प्रोस्टेट साईजवर काहीच अवलंबून नसतं, युरिनरी सिम्पटम्सवर अवलंबून असतं. ज्यांना सिम्पटम्स जास्त आहेत त्या लोकांना जरी ही ग्लँड 50 ग्रॅम असेल 40 ग्रॅम असेल तरी ऑपरेशन लागतं. आणि जर का एखाद्या पेशंटला सिम्पटम्स नसतील, आणि असे खूप जण असतात की ज्यांची ग्लँड 100 ग्रॅम असते 110 ग्रॅम असते पण तरीसुद्धा त्यांना हे ऑपरेशन लागत नाही. आता याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये बऱ्याच इतर गोष्टी ट्राय केल्या गेलेल्या आहेत की जसं बलून डायलेटेशन करायचं प्रोस्टेटचं, परंतु ते सक्सेसफुल झालेलं नाही. मग त्याच्यानंतर असं काही लोकांनी आतमध्ये पेशंट त्या वयामध्ये खूप वयस्कर असतात, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतो, अनेक प्रॉब्लेम्स असतात, तर अशा पेशंटमध्ये टेम्पररी कधी कधी आम्ही आतमध्ये स्टेंट टाकतो. परंतु आपल्याला आपल्या माहितीकरता म्हणून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची ही 3 ऑपरेशन्स आहेत. ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन प्रोस्टेट, TURP म्हणतात त्याला, दुसरं बायपोलर TURP म्हणतात. त्याच्यानंतर हल्ली होल्मियम लेझर प्रोस्टेटेक्टॉमीसुद्धा करता येते, त्याला आपण होलेप म्हणतो. तर ही होलेपसुद्धा एक चांगली पद्धती आहे. आणि सगळ्यात शेवटी जर का खूप मोठी ग्लँड असेल आणि काही काही सिच्युएशन्समध्ये अजूनही ओपन सर्जरी ही केली जाते. आता मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच जणांना गुगलवर जायची सवय असते, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात, त्याच्यामध्ये एक फोकस्ड अल्ट्रासाऊंड म्हणून आहे, परंतु या सगळ्या गोष्टी सध्या तरी एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहेत. आता मी तुम्हाला एक स्लाईड दाखवतोय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने ते ऑपरेशन करता हे महत्त्वाचं नसून अल्टिमेटली शेवटी काय आहे की पेशंटला रिझल्ट चांगला आला पाहिजे, त्यांनी व्यवस्थित धो अतिशय चांगल्या प्रकाराने युरिन पास केली पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर मला असं वाटतं ही एवढी माहिती पुरेशी आहे. याच्या व्यतिरिक्त आता एक आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की प्रोस्टेट ग्लँडच्या सर्जरीनंतर कॉम्प्लिकेशन्स काय होतात किंवा त्याचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स हा एक आवडता शब्द असतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की जसं मी पहिल्यांदा औषधांबद्दल सांगितलं की काही औषधं आहेत ती सुरू केल्यानंतर इजॅक्युलेशन अफेक्ट होतं, म्हणजे धातू बाहेर पडणं अफेक्ट होतं. तसं या सगळ्या प्रोस्टेट ग्लँडच्या सर्जरीजमध्ये कुठलीही सर्जरी जरी केली तरीसुद्धा त्याच्यानंतर धातू बाहेर पडणं हे बंद होतं किंवा कमी होतं. आणि ते जरी झालं तरीसुद्धा त्या पुरुषाचं सेक्शुअल लाईफ हे नॉर्मल असतं. परंतु लोकांना असं वाटतं की आपलं इजॅक्युलेशन होत नाही म्हणजे झालं, आपल्याला म्हणजे इरेक्शन पण गेलं, पण तसं नसतं. सेक्शुअल लाईफ प्रॉपर असतं आणि हे होऊ शकतं. काही वेळेला हे ऑपरेशन झाल्यानंतर हे दुर्बिणीद्वारे झालेलं असल्यामुळे तो जो मार्ग आहे त्याच्यामध्ये स्ट्रिक्चर किंवा नॅरोईंग होतं, म्हणजे रस्ता बारीक होतो, सिकुडतो. तर अशा वेळेला त्यांना कधी कधी काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी जर का हा त्रास झाला तर त्याच्याकरता इंडिपेंडंटली आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट करावी लागते. दुर्बिणीने आतमध्ये जाऊन तो मार्ग मोठा करावा लागतो, तर त्याला म्हणतात स्ट्रिक्चर. पण हे खूप कॉमन नाही आहे, पण काही पेशंटमध्ये या गोष्टी होऊ शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला आपल्याला लघवीचा त्रास सुरू होतो वयानुरूप, त्यावेळेला आत्ता जर का तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर अत्यंत इफेक्टिव्ह अतिशय चांगली ट्रीटमेंट विविध प्रकारची अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष सुरुवातीच्या काही काळामध्ये अतिशय चांगली मेडिकल ट्रीटमेंट औषधंसुद्धा अवेलेबल आहेत. धन्यवाद. नमस्कार मित्रहो, आपण डॉक्टर श्रीकांत बडवे या सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञांकडून प्रॉस्टेट या विषयाची सर्वांगीण माहिती घेतली. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यांनी अतिशय सोपा करून सांगितला. आपल्याला त्याचे सर्व आजूबाजूच्या जागेची काय पूर्ण माहिती आपल्याला हवी ती सगळी सांगितली. तर आज आपण डॉक्टर बडवेंचे आभार मानूया की त्यांनी हा आपल्याला विषय आपल्यासमोर आणला. याचबरोबर तुम्हाला हा विषय जर आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा, ह्या एपिसोडला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांबरोबर पोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि ही सगळी माहिती आपण गोळा करून कुठेतरी आजारपणाविषयी सज्ञान होऊया, आजारपणाविषयी आपण जागरूक होऊया. आणि तेच या चॅनलचं मुख्य उद्देश असेल. तरीसुद्धा काही प्रश्न राहिले असतील तर कृपया ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे आपण पुढच्या वेळेला त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आज इथंच थांबूया. डॉक्टर श्रीकांत बडवेचे धन्यवाद म्हणूया आणि आजचा एपिसोड इथे संपवूया.